घरापासून जवळ असलेल्या एका काजूच्या बागेत आज आम्ही निघालो. मी, माझी फ्रेंड, आई आणि माझी बहीण भाऊ. काजूची मोठी मोठी झाडं होती. आजूबाजूला हिरवा परिसर होता. चिमण्यांचा, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. फार छान वाटत होतं. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी आयुषी तुमच्या सर्वांचे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आम्ही आलेलो आहोत शेतात मुरटे काढायसाठी आणि आरुषीने बऱ्यापैकी मुरटे काढलेले आहेत. हा ना आरुषी? हो. तुला येतात काढता मुरटे? हो. चला आपण पण काढूया. एक भली मोठी काठी घेऊन मी निघाले झाडाच्या दिशेने. झाडावर लागलेला एक मुरटा मी त्या काठीने काढला. तो मुरटा काढल्यानंतर मी त्याला घेऊन आले. त्या मुरट्यावर लागलेला काजू मी काढून घेतला आणि मी तो मुरटा खाल्ला. एकदम भारी होता. अख्खाच्या अख्खा मुरटा एका मिनिटात फस्त केला. काजू. कोकणात काजूच्या वरच्या फळाला मुरटा असे म्हणतात. त्या मुरट्यापासून पारंपरिक पद्धतीने दारू बनवली जाते. आमची आई तर आम्हाला काजू छानपैकी चुलीतल्या अंगांवर भाजून त्यांना फोडून त्याच्या आतला काजूगर काढून देते आणि जे काजूच्या वरचं फळ असतं त्याचे छान काप करून त्याला मीठ लावून आम्ही फस्त करायचो. मार्च ते मे हा काजूचा सीझन. ह्यात आपल्याला भरपूर काजू आणि मुरटे खायला भेटतील. आम्ही शेतात भरपूर धमाल केली. तिथे असलेल्या एका आजीने आम्हाला मुरटा कसा तयार होतो ते सांगितले. त्याला फूल आल्यानंतर मग त्याला बारीक बी धरते मोठं होतं. मोठं झाल्यानंतर ते लाल बुंद, पिवळा जरद असे मुरटे लागतात. खाल्ला साई मुरटा? खाला. कसा होता? छान होता. आईने आणि परीने मुरटे आणि काजू वेगवेगळे केले. तिथे असलेल्या आजींसोबत आम्ही भरपूर धमाल केली, गप्पा गोष्टी केल्या, मज्जा आली. परी कसे वाटले तुला मुरटे? चांगले वाटले. टेस्टी होते? हो, टेस्टी होते. नाही घेतले चांगली. हा. बघा हे पूर्ण झाड आहे. कसे वाटले तुला आरुषी मुरटे? खूप छान. टेस्टी होते? हो. स्वरांजली, तू तर फर्स्ट टाइम ट्राय केले, तुला कसे वाटले? खूप छान होते. काहीतरी वेगळं ट्राय केलं आणि त्याला काजू असतात हे मला आज कळलं होतं. मजा आली का? हो. काढायला? हो. परीने तर त्या मुरट्यांवर हल्लाबोलच केला. हे चांगला. आई, आई. आम्ही बराच वेळ इथे घालवला. काजू खाल्ले, मुरटे खाल्ले, पण आता परत घरी परतायची वेळ झाली होती. जाता जाता आईने शेवगाच्या शेंगा घेतल्या. भिंतीवर चढून आरुषीने सगळ्या शेंगा काढून घेतल्या. शेंगा काढत असताना माझं लक्ष त्या झाडाला लागलेल्या कैरीवर गेलं. एकदम चटाकेदार दिसत होती. जर तुम्ही माझा पारगडचा व्लॉग आणि गुढीपाडव्याचा व्लॉग बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर गाईज, तुम्हाला कसा वाटला व्लॉग प्लीज कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.